प्रशासक राज के बाद नागपुर महानगर पालिका की पहली आम सभा शुक्रवार को हुई, लेकिन इस सभा के दौरान नियमों के पालन में नगर सेवकों ने सदन में किए जाने वाले व्यवहार की जानकारी का अभाव साफ तौर से दिखाई दिया। सदन में युवा नगर सेवकों की संख्या और पहली बार चुनकर आए जनप्रतिनिधियों की संख्या अधिक होने से ऐसा हो सकता है, लेकिन जरूरी है कि सदन की कार्रवाई आगे बेहतर और व्यवस्थित रखने के लिए नगर सेवकों को नियमों की ताकीद रहे। शुक्रवार को नागपुर महानगर पालिका की पहली आम सभा हुई। लंबे अंतराल के बाद हुई सभा में जन समस्याओं को लेकर जहां नगर सेवकों में जोश दिखा, वहीं दूसरी तरफ नियमों के पालन में कमी भी दिखाई दी। सदन की कार्यवाही के दौरान अपनी बात रखते समय किस नियम से अपनी बात रखी जाती है, इससे नगर सेवक अनभिज्ञ दिखे। सत्ता पक्ष और विपक्ष के नेता के खड़े होने के बावजूद दोनों ओर के नगर सेवक सदन में खड़े होकर अपनी बात रख रहे थे। कई बार ऐसे मौके आए कि महापौर के बोलने के दौरान ही नगर सेवक अपनी बात रख रहे थे। मनपा का सदन किस तरह से चले, इसे लेकर नियम है जिसके पालन में पहली सभा में कमी दिखाई दी। इस बात को खुद महापौर ने भी अनुभव किया। खरं म्हणजे आपण जसं म्हटलं तसं नवीन नगरसेवकांच्या विषयी जर म्हटलं तर जसं आता पक्ष भाजपच्या संदर्भात असेल तर ती बैठक आम्ही कशा अर्थाने खरं पाहिलं तर घेतलेली आहे। डेकोरेंडम समजून सांगितलेलं आहे, कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी वागायचं, म्हणजे पॉवर ऑफ ऑर्डर किंवा इन्फॉर्मेशन असं घेतल्याशिवाय बोलायचं नाही, हे सगळे विषय तसं पाहिलं तर समजून सांगितलेले आहे। पण तरी देखील काही प्रमाणात का होईना अतिशय म्हणजे बऱ्याच गॅपच्या नंतर आजची ही पहिली सभा झाली, पहिलीच होती आणि नवीनही अनेक जनप्रतिनिधी निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे समजत असूनही थोडा उत्साह निश्चितपणे वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला त्याचा एक वेगळा टाईप पाहायला मिळाला। तर निश्चितपणे पुढल्या लगेचच्या काळात पुढील सभेच्या आत या सर्व गोष्टींची नीट चांगली जाणीव समझ त्यांना करून देण्यात। महापौर के मुताबिक ये सभी दलों की जिम्मेदारी है कि वे अपने अपने नगर सेवकों को नियमों की ताकीद कराएं। सदन में जो कुछ हुआ उसे लेकर सत्ता पक्ष के नेता ने विपक्ष के सदस्यों पर ही नियमों का पालन न करने का आरोप कर दिया। हे आम्ही आपल्या भाजपच्या सर्व नगरसेवकाला सांगितलं होतं। नंतर मी विपक्ष नेत्याला विनंती केली की आपल्या नगरसेवकांना हवं कसं चालते आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, पॉईंट ऑफ ऑर्डर यावर कसं बोलले जाते त्याबद्दल आपण त्यांना सविस्तर माहिती द्यावं आणि सविस्तर कसं हाऊस चालते यावर आपण आपल्या नगरसेवकांना बी निर्देश देण्यात यावे। जसं आम्ही पार्टी मीटिंगमध्ये सर्व नगरसेवकाला सांगितलं की कसा हाऊस चालते म्हणून, त्या पद्धतीने हाऊस चालला पाहिजे। पण या माननीय संजयजी महाकाळकर यांना विनंती केली होती मी की आपले बी नगरसेवकांना अगोदरच मी 4-5 दिवसा अगोदर त्यांना फोन केला होता की आपल्या नगरसेवकांना घेऊन बसा की आपण पत्रव्यवहार कसा केला पाहिजे, की नंतर हाऊसमध्ये कसं बोललं पाहिजे, नंतर हाऊसमध्ये जरा महापौर रुलिंग करताना आपण बसलं पाहिजे। त्यावेळेस असं जे नवीन नगरसेवक आहे, ठीक आहे नवीन नगरसेवक, पण त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुखाकडून त्यांनी विचारलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे। प्रत्येक नगरसेवक करतो त्यात आमच्या इथं आमच्या नगरसेवकांनी आम्हाला विचारलं होतं की आम्ही हा प्रश्न टाकू का आणि ह्याच्याबद्दल का बोलायचं आहे का नाही बोलायचं आहे हे आमच्या नगरसेवकांनी विचारलं होतं। आम्ही त्याला ते सजेशन दिलं की हाऊस कशाबद्दल चालते आणि कसं चाललं पाहिजे। सत्ता पक्ष के आरोप पर विपक्ष के नेता ने पलटवार किया। उनके मुताबिक कांग्रेस के नगर सेवक जन समस्याओं को लेकर आक्रामक जरूर थे, लेकिन उन्होंने कुछ ऐसा नहीं किया जिससे नियमों का उल्लंघन हो। उल्टा भाजपा के सदस्यों ने ज्यादा हंगामा किया, जबकि भाजपा ने तो अपने नगर सेवकों को नियमों का पालन कैसे किया जाए इसे लेकर ट्रेनिंग दी थी। सर्वच नगरसेवक हे नवीन आहे आणि प्रत्येकजण आपल्या प्रभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरता बोलण्यासाठी उत्सुक होते। त्याच्यामुळे त्या विषयावर बोलण्याकरता मान्य महापौरांनी किंवा तेवढा वेळ न दिल्यामुळे सगळेजण हे अग्रेसिव्ह होण्याचे कारण त्याच्या मागे होतं। आणि आपण जसं विचारलं की सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या नगरसेवकांना सभागृहामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं ते सर्व गोष्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे। परंतु मला असं वाटते की कालच्या त्या सभेवरनं म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचं नगरसेवकांना ट्रेनिंग नाही दिलं, कुठल्याही प्रकारचं, तरी त्यांच्या अनुभवाच्या याने ते नगरसेवकांना सभागृहामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं आणि सभागृहामध्ये त्यांचा काय अधिकार आहे, नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना काय मागणी करायची किंवा काय त्याचा अधिकार हे त्यांना माहीत आहे ना, त्या सिस्टममध्येच ते होते। परंतु विरोधकाकडून असं कुठल्याही प्रकारचं सिस्टम तिथे जाणवला नाही। जे सत्तापक्ष नेता असो किंवा जे वरिष्ठ होते त्यांनासुद्धा त्यांचे नगरसेवक हे ऐकायला तयार नव्हते।
मग या अशा वेळी तुम्ही त्यांचं ट्रेनिंग देऊन तुम्ही शिस्तमध्ये स्वतः वागत नसून तुम्ही दुसऱ्यावर आरोप लावणं हे चुकीचं आहे. सदन की कार्यवाही में युवा नगर सेवकों का रुख ज्यादा ही आक्रामक दिखाई दिया। हालांकि बीच बीच में स्थायी समिति की अध्यक्ष शिवानी दानी ने मध्यस्थता की भूमिका निभाई। बहरहाल मनपा की सभा में कई विषयों को लेकर हंगामा होता है, इसमें कोई दो राय नहीं, लेकिन सदन में नियम और उसकी गरिमा बनी रहनी चाहिए। इस बात को भी नगर सेवकों को ही सुनिश्चित करना होगा।